तुलना करणारं मन. आपलं आकलन आणि समाधानाची पातळी कशामुळे आकारास येते? तुलना करण्याची वृत्ती मनातील संतोषावर फार मोठा प्रभाव पाडते. जेव्हा आताच्या परिस्थितीची आपण भूतकाळातील परिस्थितीशी तुलना करतो आणि आपल्याला आढळतं की आपण आता आधीपेक्षा चांगल्या स्थितीत आहोत, तेव्हा आपण खुश होतो. आपला पगार जेव्हा $20,000 एकदम $30,000 जातो, तेव्हा असाच आनंद आपल्याला होतो. मात्र आपल्याला आनंदी करण्यासाठी ही रक्कम पुरेशी नसते. लवकरच आपल्या असं लक्षात येतं की वर्षाला $40,000 मिळण्याखेरीज आपण आनंदी होणार नाही. आपण भोवतालीही पाहत असतो आणि आपली इतरांशी तुलना करीत असतो. आपण कितीही पैसे मिळवत असलो तरी शेजारच्यापेक्षा जास्त पैसे जोपर्यंत आपण मिळवित नाही, तोपर्यंत आपण समाधान मिळवू शकत नाही. व्यावसायिक ॲथलीट्सना 1, 2 किंवा 3 दशलक्ष डॉलर्स जरी मिळाले तरी संघातील इतरांना मिळणाऱ्या पैशांमुळे ते दुःखीच होतात. H.L. मेन्केन यांनी अशा प्रवृत्तीचे वर्णन कसे केले आहे पहा. श्रीमंत माणसाची व्याख्या त्यांनी अशी केली आहे: असा माणूस ज्याचे महिन्याचे उत्पन्न बायकोच्या बहिणीच्या नवऱ्यापेक्षा $100 जास्त आहे. आपली जीवनाविषयीच्या समाधानाची भावना इतरांशी केलेल्या तुलनेवर कशी अवलंबून असते हे यावरून दिसून येतं. अर्थात उत्पन्नाखेरीज आपण अनेक गोष्टीबाबत इतरांशी तुलना करीत असतो. आपल्यापेक्षा अधिक सुंदर, अधिक स्मार्ट किंवा अधिक यशस्वी माणसांशी सातत्याने तुलना केल्यास आपल्या मनात द्वेष, हताशा आणि असमाधान यांची बीजं पेरली जातात. पण हेच तत्त्व आपण सकारात्मक रीतीनेही वापरू शकतो. आपल्यापेक्षा जे कमनशिबी आहेत त्यांच्याशी आपली तुलना केली आणि आपल्याजवळ असलेल्या गोष्टींविषयी मनन केलं तर आपल्या मनातील समाधानाची भावना आपण वाढवू शकतो. केवळ आपला दृष्टिकोन बदलल्यानं आणि गोष्टी किती वाईट घडू शकल्या असत्या याचा गांभीर्यपणे विचार केल्यास जीवनातील समाधानाची पातळी वाढवता येते. याविषयी संशोधकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले आहेत. एका अभ्यासात मिल्वॉकी येथील विस्कॉन्सिन विद्यापीठातील स्त्रियांना गेल्या शतकातील अतिशय खडतर परिस्थितीत जगावं लागलेल्या काही बायकांची चित्रं दाखवली. तसंच त्यांना स्वतःविषयी ज्या दुःखद गोष्टी घडल्या असतील किंवा काही कारणामुळे त्या विरूप झाल्याच्या घटनांविषयी लिहिण्यास सांगितले. त्यानंतर त्या स्त्रियांनी त्यांचं सध्याचं आयुष्य कसं आहे त्याला गुण द्या असं सांगितलं. तेव्हा जीवनाविषयीच्या त्यांच्या समाधानात वाढ झाली. त्यानंतर बफेलोमधील युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये सहभागींना वाक्य पूर्ण करण्यास सांगितलं. मी नाही म्हणून मला आनंद होतोय, असं ते वाक्य होतं. 5 वेळा या प्रकारचा उपक्रम केल्यावर असं लक्षात आलं की सहभागींच्या जीवनविषयक समाधानामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दुसऱ्या गटाला मी असते तर असं वाक्य पूर्ण करण्यास सांगितलं आणि प्रयोग संपल्यावर लक्षात आलं की प्रयोगात सहभागी झालेल्या व्यक्ती स्वतःच्या जीवनाविषयी असमाधानी झाल्या. या प्रयोगावरून असं दिसून येतं की आपला दृष्टिकोन बदलला तर आपण आपल्या जीवनात सुखसमाधानाची जाणीव वाढवू शकतो किंवा कमीही करू शकतो. यावरून आपल्या मानसिकतेचा सुखी जीवनावर केवढा मोठा प्रभाव पडतो हे स्पष्ट होतं. दलाई लामा म्हणतात, आनंद मिळवणं ही गोष्ट शक्य असली तरी ती सोपी नाही. त्यात अनेक पातळ्या आहेत. उदाहरणार्थ बुद्धवादामध्ये आनंद किंवा संतोष मिळवण्यासाठी 4 गोष्टीचा संदर्भ दिला जातो: समृद्धी, भौतिक गोष्टीबद्दलचं समाधान, परमार्थ आणि साक्षात्कार. हे 4ही घटक एकत्र आले तर त्यातूनच माणूस ज्या आनंदाचा शोध घेत आहे त्यास पूर्णत्व येईल. पूर्णावस्था प्राप्त करणं, ज्ञानप्राप्ती अशा अस्सल धार्मिक आणि पारमार्थिक गोष्टी आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. ऐहिक पातळीवरून ज्या रोजच्या आल्हाददायक गोष्टी आपल्याला समजतात, आधी त्यांचा विचार करू. या बाबतीत आपण पिढ्यानपिढ्या आनंद, सुख मिळवण्याचे काही कळीचे मुद्दे ठरवले आहेत. उदाहरणार्थ, आनंदी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य असणं हा अनेक घटकांपैकी एक अत्यावश्यक घटक समजला जातो. सुखी आयुष्यासाठी दुसरं एक आपण साधन मानतो ते म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि पैसा, जो आपण जमा करू शकतो. आणखी एक हवी असलेली गोष्ट म्हणजे मैत्री किंवा सहकारी. आपण सगळेच हे मान्य करतो की सुखी समाधानी आयुष्य उपभोगण्यासाठी ज्यांच्याशी भावनेचं आणि विश्वासाचं नातं आपण जोडू शकू अशा मित्रमंडळींची आपल्याला गरज असते. आता हे सगळे घटक म्हणजे वस्तुतः सुख मिळवण्याचे मार्ग आहेत.
पण कोणत्याही सर्वसामान्य माणसानं आपला आनंदी जीवन उपभोगण्यासाठी या घटकांचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असेल तर मुळात तुमची मनोवस्था ही कळीची गोष्ट आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चांगली तब्येत किंवा पैसा या गोष्टी आपण इतरांना मदत करण्यासारख्या सकारात्मक गोष्टींसाठी वापरल्या, आपल्याजवळ असलेल्या गोष्टी आपण चांगल्या कामासाठी वापरल्या तर आपलं आयुष्य सुखी होण्यासाठी त्या पूरक ठरतील. आणि अर्थातच आपल्या व्यावहारिक सोयीसुविधा, यश अशासारख्या गोष्टींचा तर आपण आनंद घेऊच, पण आपली मानसिक बैठक पक्की नसेल, मनोवस्थेकडे आपण नीट लक्ष दिलं नाही तर आपल्या दूरगामी आनंदी भावनांवर त्यांचा अगदी थोडासाच परिणाम होईल. उदाहरणार्थ, द्वेषपूर्ण विचार किंवा तीव्र राग तुमच्या हृदयात खोलवर रुजला असेल तर या भावना तुमच्या प्रकृतीवर दुष्परिणाम करतात. अशा प्रकारे सुखी होण्यासाठी आवश्यक असलेल्या काही घटनांपैकी उत्तम प्रकृती हा एका घटकाचा नाश होणार. तुम्ही हताश किंवा दुःखी असाल तर शारीरिक आरामाची तुम्हाला काहीही मदत होणार नाही. पण उलट तुमची मनस्थिती शांत, निरामय असेल तर तुमच्या काही शारीरिक तक्रारी असल्या तरी तुम्ही एक चांगलं सुखी आयुष्य जगू शकता. समजा तुमच्याकडे तुमच्या अतिशय सुंदर वस्तू असतील पण तुम्ही खूप रागात असाल, तुमच्या मनात द्वेष असेल तर त्या वस्तू फेकून द्याव्यात, मोडून टाकाव्यात असं तुम्हाला वाटेल. मग अशा क्षणी तुमच्याजवळ असलेल्या वस्तू पदार्थ ठरतात. आज समाजात असे कितीतरी लोक आहेत की जे अगदी सधन आहेत तरीसुद्धा त्यातले कितीतरी जण आनंदात नाही आहेत. श्रीमंतीच्या सुंदर आवरणाखाली तिथे अस्वस्थता आहे जी नैराश्य निर्माण करते. मग त्यातून अनावश्यक भांडणं, अल्कोहोल किंवा ड्रग्सच्या आहारी जाणं आणि त्यापेक्षाही वाईट म्हणजे आत्महत्या अशा गोष्टी उद्भवतात. तेव्हा पैसा असलं की सगळं झालं असं नाही. एकटा पैसा तुम्हाला हवं असलेलं समाधान, आनंद देऊ शकत नाही. तुमच्या मित्रांबाबतीतही हेच म्हणता येईल. जेव्हा तुम्ही खूप रागावलेले, संतापलेले असता तेव्हा तुमचा अगदी जवळचा मित्र देखील तुम्हाला काहीसा तुटक, थंड, अलिप्त आणि वैतागवाना वाटू लागतो. या सर्व गोष्टींवरून आपल्या रोजच्या जीवनातील अनुभवांवर मन या गोष्टीचा, मानसिक अवस्थेचा केवढा मोठा परिणाम पडत असतो हे दिसून येतं. तेव्हा जीवनामध्ये पारमार्थिक दृष्टिकोन ठेवणं वगैरे गोष्टी आपण बाजूला ठेवूयात. अगदी लौकिकदृष्ट्या पाहिलं तर आपलं रोजचं जीवन आनंदी राहावं, उपभोगता यावं, आपल्या मनाला निरामयतेची पातळी गाठता यावी, मन अधिक शांत व्हावं, आपलं आनंदी जीवन रसरसून उपभोगता यायला हवं. आपलं म्हणणं पूर्णपणे पचनी पडावं यासाठीच जणू दलाई लामा किंचित काळ थांबले. मग म्हणाले, मला एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की आपण जेव्हा मनाच्या निरामय अवस्थेबद्दल बोलतो, मनाच्या शांततेबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही की आपण त्यावेळी पूर्णपणे असंवेदनशील असू. मनाची शांत किंवा निरामय अवस्था म्हणजे भावशून्यता किंवा उदासीनता नव्हे. मनशांती किंवा निरामयता ही स्नेह आणि सहानुभूतीतून निर्माण होते. अशा वेळी संवेदनशीलतेची फार वरची पातळी आपण गाठलेली असते आणि तशी जाणीव आपल्याला होत असते. एकूण बोलण्याचा गोषवारा सांगत ते म्हणाले, जर मनाची निरामयता आणणाऱ्या आत्मिक शिस्तीचा तुमच्यामध्ये अभाव असेल तर बाहेरून मिळणाऱ्या कितीही सोयीसुविधा तुम्हाला लाभून त्याने काहीही फरक पडत नाही. या गोष्टीची कमतरता असताना तुम्ही ज्या आनंदाचा आणि सुखाचा शोध घेत आहात तो तुम्हाला कधीही लाभणार नाही. या उलट हे आत्मबल जे तुमच्याकडे असेल, मनाचा शांतपणा असेल, मन स्थिर असण्याची पातळी तुम्ही गाठलेली असेल तर अनेक बाह्य गोष्टी यांची उणीव असताना सुद्धा तुम्हाला आनंदी आणि प्रफुल्ल जीवन जगणं शक्य आहे.